पूर्वा, आवाज येतोय? येस, ओके. हा, ओके. तर पाठीमागच्या क्लासला आपण काय पाहिलं होतं? आवाज येतोय ना? हम्म. पाठीमागच्या क्लासला आपण पाऊस आला हे पाहत होतो ना, कविता. हा, तर त्याच्यातले आपण काही प्रश्न पाहिले होते. कोणकोणते प्रश्न कितीपर्यंत पाहिले होते, पूर्वा? पाऊस आला या कवितेचे पहिला प्रश्न तर विचारले होते तुला. त्याच्यामध्ये किती आहेत? 5 प्रश्न आहेत. ऑल डन? नाही ग, इकडचे नाहीच झाले ना. पाऊस आला बघ ना, पेज नंबर 7 झाले का बघ. त्याच्यातला दिवाळीतलं एक लिहिलं तुम्ही सुरुवातीला, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. रिमझिम पाऊस पडत. प्रश्न 6वा झालाय का, पूर्वा? प्रश्न 6वा. क्वेश्चन 6 झालाय. नॉट डन. हा, मी म्हटलंच तरी 5च झालेत आपले. ठीक आहे. तर प्रश्न 6वा आहे. सुरुवातीला एक वाक्य दिलेलं आहे. प्रश्न 6. सुरुवातीला एक वाक्य दिलेले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहायचे. तर त्यातलं हे एक वाक्य आहे. रिमझिम पाऊस पडत होता. आता पाऊस पडत होता याच्या नंतर काय झालेलं आहे ते तुम्ही वर्णन करून लिहायचंय. मग रिमझिम पाऊस पडत होता, हे झाले मला. झाडे पावसात भिजली होती, शेतामध्ये पाणी साचले होते. अशा प्रकारे तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे. पहा, लिहून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. रिमझिम पाऊस पडत होता, झाडे पावसाने भिजली होती. दुसऱ्या ओळीला लिहायचं, झाडे पावसाने. तुम्ही पुढचं लिहा. एखादं वाक्य तुम्हाला आठवणार की पावसानंतर, पाऊस आल्यानंतर काय झालं. तर झाडे पावसाने भिजली होती, हे झालं दुसरं वाक्य. पुढचं वाक्य तुम्ही लिहा तोपर्यंत. आवाज येतोय ना? पुढचं वाक्य लिहा. शेतांमध्ये पाणी साचले होते. शेतांमध्ये पाणी साचले होते. ठीक आहे. हा, पाणी रस्त्यावरून वाहत होते. छान, बरोबर पूर्वा. मी तळहातावर बसलेला होतो.
मी हातावर थेंब आवाज येत नाहीये का पूर्वा? ब्रेकिंग होतोय का? थांब 1 मिनिट. आता येतोय? हम्म. आता येतोय का? नॉट कमी. अरे फुल रेंज आहे मला. दोघांना येत नाही तुम्हाला आवाज? हा, ओके ओके. साई म्हणतोय ना येतोय. ठीक आहे. मी तळहातावर थेंब झेलत 1 मिनिट. मी तळहातावर थेंब झेलत होतो. ठीक आहे. मी तळहातावर थेंब झेलत होतो. आता पुढचा आहे. हम्म. मला खूप आनंद वाटत होता. पहा, पाऊस आल्यानंतर सर्व मुलांना आनंदाने खेळायला बागडायला मज्जा वाटत असते. क्वेश्चन नंबर साई, पेज नंबर आहे 1 मिनिट. पेज नंबर आहे 7 आणि क्वेश्चन नंबर आहे 6. पेज नंबर 7, क्वेश्चन नंबर 6. त्याच्यातला आपण रिमझिम पाऊस पडत होता. मग रिमझिम पाऊस पडल्यानंतर काय काय झालं हे पाहतोय. आता हे झालेलं आहे आपलं. मला खूप आनंद वाटत होता. शेवटचं वाक्य लिहायचं, इथं संपलं. आता पुढचं आहे वाक्य. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, रिक्षा खडखड करत थांबली. रिक्षा खडखड करत थांबली. मग आता तिथून पुढे काय घडलं ते लिहायचंय आपण. रिक्षा खडखड करत थांबल्यानंतर काय घडलं? त्यातून साई उतरला किंवा पूर्वा उतरली. ठीक आहे. त्यातून साई उतरला. मग साई किंवा कोणतंही दुसरं हे तुम्ही नाव लिहू शकता. त्यातून राजू उतरला असंही म्हणू शकता. त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. त्याच्या पायाला पट्टी बांधली बांधली होती. ठीक आहे. हे झालं दुसरं वाक्य. मग राजू माझा रक्षा करत कारण पॉज. साई, राजू माझा मित्र आहे. पुढच्या वाक्यात लिहायचंय. आपल्याला किती वाक्य बनवायची? एकूण 4 वाक्य बनवायची. आपल्याला एक दिलेला आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पुढे काय घटना घडतील याची 4 वाक्य बनवायची आहेत. तर त्यातून पहिलं आपण सांगितलं की त्यातून राजू उतरला. नंतर दुसरं, त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. ठीक आहे. नंतर तिसरं, राजू माझा मित्र आहे. राजू माझा मित्र आहे. ठीक आहे. राजू माझा मित्र आहे. पुढे आहे, मी पुढे झालो त्याला आधार दिला.
मी पुढे झालो त्याला कॉमा द्यायचा, त्याला म्हणजे स्वल्पविराम इथं द्यायचा, झालो नंतर त्याला आधार दिला. ठीक आहे. पहा वाक्य कसं आपण क्रम लावलेला आहे. रिक्षा खडखड करत थांबली, त्यातून राजू उतरला. त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. राजू माझा मित्र आहे. मी पुढे झालो त्याला आधार दिला. तर त्याच्या पायाला पट्टी बांधल्यामुळं मी त्याला आधार दिला. आणि शेवटी काय लिहायचं? हळूहळू त्याला मी घरापर्यंत नेले. ठीक आहे. हळूहळू ळला दुसरा उकार, हळूहळू मी त्याला, समजतंय ना कसं लिहायचंय? साई पूर्वा, घरापर्यंत नेले. ठीक आहे. आवाज येतोय? समजतंय? प्रश्न 6वा समजला? साई पूर्वा, समजतंय? पूर्वा, हे लिहिता येईल तुम्हाला. किती वाक्य लिहायचे? 1 2 3 4 5. पहिल्यात 4 वाक्य लिहायचे आणि पुढच्या मध्ये 4 वाक्य लिहायचे. व्यवस्थित लिहायचं. आता पुढे काय आलेलं आहे पहा. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. पहा, वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द, त्याचा वाक्यात उपयोग करा. म्हणजे इथं लिहिलेलं आहे पहा, भनांनारा वारा सुटला होता. तसे आणखी शब्द सांगा. कसा होता वारा? हा, मंद मंद वारा सुटला होता असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. थांबा, लिहून देते तुम्हाला. पुढचं वाक्य तुम्ही कसं लिहू शकता? जसं इथं दिलेलं आहे, भनांनारा वारा सुटला होता, तसं आपण काय लिहायचं आहे? मंद 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 वाऱ्याची लिहू शकता तुम्ही. वाऱ्याची झुळूक आली. ठीक आहे. हे लिहायचं पहिलं वाक्य. जसं आपल्याला वाक्य इथं दिलेलं आहे की भनांनारा वारा सुटला होता, तसं आपण दुसरं वाक्य बनवायचंय, मंद मंद वाऱ्याची झुळूक आली. आता पुढचं लिहायचं गिरक्या. आता गिरक्याचं आपण बनवायचं. मग गिरक्या घेत वारा नाचू लागला. पुढचा शब्द आपल्याला दिलेला आहे तिथं, म्हणून तिथला शब्द फक्त वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला. आले लक्षात? तिथले शब्द घ्यायचेत आपल्याला. पहा प्रश्न 7वा. साई दिसला? हा. तर पहिला मंद मंद हा शब्द झाला की मंद मंद वाऱ्याची झुळूक आली. हे आपण त्याचं वाक्य बनवलं. आता दुसरं वाक्य आपल्याला काय बनवायचंय? गिरक्या. मग गिरक्या घेत वारा नाचू लागला. गिरक्या घेत वारा नाचू लागला. ठीक आहे. हा हा, बरोबर. आता पुढचा आहे साई पूर्वा, जोरदार. आता जोरदारचं वाक्य बनवायचंय तुम्ही. हा, जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले. पहा, जोरदार वाऱ्याने काय झालं? छप्पर उडाले. जोरदार वाऱ्याने
छप्पर उडाले. हे वाक्य लिहायचं, शेवटी लिहायचा पूर्णविराम. ठीक आहे. आता पुढचा आहे शब्द, कोणता आहे शब्द पुढचा? थंडगार. मग थंडगारचं वाक्य बनवा. आता तुम्ही दोघे बनवायचे. साई चालेले. जोरदार वारा. हा, पत्रा उडाला. छान साई, बरोबर. आता पुढचं बनवायचंय थंडगारचं. थंडगार. थंडगार वारा काय करत होता? याचं वाक्य तुम्ही बनवायचे, साई आणि पूर्वा. आता मी तुम्हाला किती वाक्य बनवून दाखवली? 3 वाक्य बनवून दाखवली. मग आता तुम्ही बनवायचे. ठीक आहे. हा, पूर्वाचा आलेला आहे. थंडगार वाऱ्याने मी खडखड होते. हा, ठीक आहे. थंडगार वाऱ्यामुळे मला थंडी वाजत होती, असं पूर्वाने लिहिलेलं आहे. छान, बरोबर पूर्वा. बरोबर आहे. साई, तू पण लिहायचंयस. पहा, असंही लिहू शकता की थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुखावत होता. थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुखावत होता. ठीक आहे. साई, उत्तराचे टाईप कर ना. उगीच काय टाईप करतोय रे साई. ठीक आहे. थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुखावत होता. आता पुढचा शब्द कोणता दिलेला आहे तुम्हाला? झोंबणारा. झोंबणारा. झोंबणाऱ्या वाऱ्यामुळे झोंबावत होते. नाही, झोंबणारा म्हणजे असं अंगाला तो वारा जो स्पर्श करून जातोय ना, तर त्या झोंबणाऱ्या वाऱ्यामुळे काय होतं की थंडीमध्ये तो वारा सहन होत नाही. मग थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही. ठीक आहे. थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही. बरोबर. ठीक आहे. आता हे आपण पुढचं पाहूयात. प्रश्न 8वा. हे समजलं तुम्हाला? आपण काय काय वाक्य पाहिली? मंद मंद वाऱ्याची झुळूक आली. दुसरं पाहिलं, गिरक्या घेत वारा नाचू लागला. तिसरं वाक्य पाहिलं, जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले. चौथं, थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुखावत होता. आणि 5वा आहे, थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही. बरोबर पूर्वा. आता पुढचं जे आहे तो प्रश्न आहे 8वा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. तर इथं थोडंसं स्वमत आहे. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की पापड, मग तांदळाच्या पिठापासून सुद्धा पापड ते मळून वगैरे बनवले जातात. उडदाच्या पिठापासून बनवले जातात. हे आईला विचारून तुम्ही लिहायचं आहे. मी सांगितलेलं आहे तांदळाचं पीठ, उडदाचं पीठ. तुम्ही आणखी काय वेगळं, ठीक आहे, विचारून लिहू शकता. पुढचा प्रश्न 9वा आहे. उन्हाळ्यामध्ये वाळवून पापड. थांबा, आपण प्रश्न 8वा लिहूया.
पापड कशा पासून बनवले जातात याची माहिती. पापड हा उपक्रम आहे. मग पापड तांदूळ, उडीद यांच्या पिठापासून बनवले जातात. ठीक आहे. बनवले जातात. आणखी तुम्ही वेगळंही लिहू शकता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. अं, प्रश्न 9. ठीक आहे. प्रश्न 9 ऐकायला येते. हा, नाचणीचे पण बनवले जातात. छान पूर्वा. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदाहरणार्थ पापड, कुरडई, आणखी काय काय पदार्थ ठेवते आई? शेवया. बरोबर. तर हे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये अ, व- वाळवून त्या ठिकाणी साठवून ठेवत असतो. ठीक आहे. आता प्रश्न हे तुम्हाला थोडक्यात हे आहेत उपक्रम आहेत तुमच्यासाठी. पुढचा आहे प्रश्न हा वेपर्स. छान. साई, आवाज येत नाहीये का तुला? पूर्व उत्तर देते. साई, अजिबात उत्तर येत नाहीये तुझं. सांडगे. छान, बरोबर. साई, बरोबर. आता प्रश्न 10. बरोबर साई. प्रश्न 10. पावसाळा सुरू. हा, पूर्वाने लिहिलेलं आहे, असू द्या. ठीक आहे, साईला आता सुचलं असेल. ठीक आहे, छान. हा, असू दे पूर्वा. प्रश्न 10 आहे. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदाहरणार्थ छत्री खरेदी करणे. म्हणजे कोणकोणती तयारी करता बरं तुम्ही? पाऊस आता चालू होणार आहे, मग काय तयारी करता? छत्री खरेदी करता. आणखी काय करता? हा, नवीन रेनकोट खरेदी करता. ओके, छान. नवीन रेनकोट खरेदी करतो. नवीन रेनकोट. आणखी शूज. नवीन शूज खरेदी करतो, जे पावसाळी असतात, म्हणजे पावसामध्ये ते व्यवस्थित उपयोगी येतात असे शूज खरेदी करतो. शूज म्हणण्यापेक्षा बूट वगैरे असं हा, बूट शूज. ठीक आहे, बूट लिहा. आणखी ठीक आहे. पुढचा हा, छत्री तर खरेदी करताच. आता पुढचं आहे पावसाची गाणी मिळवा. हा, गॉगल. पावसाळी ह्याच्यात वापरता येईल असा गॉगल. ठीक आहे. रेनकोट. साई, बरोबर. हम्म. आता पुढचा प्रश्न आहे पावसाची गाणी मिळवा आणि वर्गात सादर करा. येत आहे का तुम्हाला एखादं पावसाचं गाणं? पावसाचं गाणं इथं तर आपलं आहे पहा. पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या कडकड कडकड, भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. हे आपलं आहे. परंतु आणखी तुम्हाला एक लहानपणापासून बघा, आपण पावसाचं वगैरे गाणं म्हणत असतो. कोणतं? मला एक माहिती आहे. एरे एरे पावसा. माहिती आहे का तुम्हाला? एरे एरे पावसा. हा, ठीक आहे. अजून एखादं येत आहे तुम्हाला? हे माहिती आहे तुम्हाला. आणखी येत आहे पावसाचं गाणं?
नाही येत. ओके. साई तुला येते? येतंय का? ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ओके, छान. हे सांगितलं की मी. आणखी वेगळं येतंय का गाणे? हे बरोबर आहे. साई छान. हा. ठीक आहे. छान. तेवढं एक गाणं येते तुम्हाला. आता दुसरं, पावसाळ्यातील एक दृश्य. पावसाळ्यातलं एक दृश्य आणि त्याचं निसर्ग चित्र काढा व रंगवा. आता या ठिकाणचं जरी चित्र तुम्ही दाखवलं, पावसाळ्यातील एक दृश्य, निसर्ग चित्र काढायचंय. मग पाऊस आल्यानंतर पहा काय काय होतं, की झाडं भिजलेली असतात, पाणी साठलेलं असतं. तर हे सगळं त्या ठिकाणी दिसत असतं. टुडेज होमवर्क ड्रॉइंग द्यायचा का पूर्वा? बर. आजचा होमवर्क ड्रॉइंग. पण तुम्ही वरचे प्रश्न लिहिलेत ना आधी? पूर्वा, आधी प्रश्न लिहिलेत हे सगळे? प्रश्नांची उत्तर सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिली? ठीक आहे. मग तुम्ही चित्र काढू शकता. कोणतं चित्र? पावसाळ्यातील एक दृश्य. हे निसर्ग चित्र काढा आणि रंगवा. ठीक आहे. मग तुम्ही या चित्रामध्ये असं झाड त्या ठिकाणी हे काढू शकता. नंतर झाडं पूर्णपणे भिजलेली दाखवायची, खाली पाणी साठलेलं आहे. पक्षी इकडे तिकडे उडत आहेत. अशा प्रकारे तुम्ही. नाही साई, इथं सांगितलंय होमवर्क. उपक्रम आहे दुसरा, त्यातील पावसाळ्यातील एक दृश्य. निसर्ग चित्र काढा व रंगवा. पेज नंबर 7 वरचा हा प्रश्न आहे, तो लिहायचा आहे. आणि बाकीचं तुम्ही लिहिलं असेलच. बाकीचे प्रश्न आणि उत्तर लिहिलेले आहेत? बघा, लिहिले असतील तरी पाठवा मला. प्रश्न उत्तरे पण पाठवा. आणि हे पण पाठवा. ठीक आहे साई? हा. आता पाऊस आला हे आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये मला आता हे सांगायचंय, त्या दिवशी साई नव्हता, त्यामुळे पहिल्यापासून घेऊयात. प्रश्न पहिला, साई आणि पूर्वा, पेज नंबर 6 त्यातला प्रश्न पहिला काढा. पेज नंबर 6 प्रश्न पहिला. आवाज येतोय? ठीक आहे. हा, आता प्रश्न पहिला, विजा केव्हा चमकल्या? सांग साई. तू होतो का? बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. बरं सांग की मग, होता तर उत्तर सांग. विजा केव्हा चमकल्या? एक दोन शब्दात लिहिलं तरी चालेल. विजा केव्हा चमकल्या? बरोबर, पूर्वाचं बरोबर आहे. ठीक आहे, आलेलं आहे तुमच्या लक्षात. ठीक आहे, आपण आता पुढचं घेऊयात. पेज नंबर 8. पेज नंबर 8 काढा. हे तुम्ही दोघे होता म्हटल्यावर पुढे जाऊयात आपण. पेज नंबर 8. ठीक आहे. पेज नंबर 8 काढलं. त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? चौथा पाठ कोणता आहे? कोणता आहे चौथा पाठ?
ओके ओके ठीक आहे. पूर्वा, पेज नंबर 8 काढायचंय. हा हा. पाऊस आलाच पाठवते का? बरं बरं ठीक आहे. आता पेज नंबर 8 काढा. मी नंतर चेक करते. पेज नंबर 8. हा, माहिती घेऊया. ठीक आहे. तर याच्यामध्ये पाठाचा परिचय म्हणजे काय आहे? या पाठात थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेल्या संशोधनाविषयी आणि त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिलेली आहे. कुणाची माहिती आहे? डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या संशोधनाविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हा, तेच करतोय ना आपण. तेच करतोय लेसन रिव्हिजन. तेच करतोय की आतापर्यंत 3 झाले, हा चौथा घेतोय आपण. पूर्वा, त्याच्यासाठीच घेतोय आपण. मिड टर्मचेच आहे ना हे आपला सिलेबस. मिड टर्म एक्झामचाच हा सिलेबस आहे, म्हणूनच आपण रिव्हिजन घेतोय. हम्म. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये माहिती घेऊया डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या संशोधनाविषयी, त्यांच्या जीवनाविषयी इथे माहिती दिलेली आहे. तर इथं पहा, त्यांचा फोटो सुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये दिसत आहे. पाहिला? कोण कोण आहेत असे शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहेत का? नावं माहिती आहेत शास्त्रज्ञांची? साऊंड येतोय ना? अरे फुल रेंज आहे मला. नेटवर्क इश्यू नाहीये. हम्म. शास्त्रज्ञ माहिती आहेत तुम्हाला? असे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ कोणकोणते सांगा बरं? इथं डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याविषयी दिलेलं आहे. तुम्ही सांगा कोणकोणते सायंटिस्ट, शास्त्रज्ञ आहेत? माहिती नावं लिहा. पूर्वा, हा. काय नक्की हे? बुशनेल. हा, ठीक आहे. राईट बंधू. हा, बरोबर, राईट बंधू. बुशनेल. जॉन लोघाई. लोगाई. ओके. न्यूटन. हम्म. आता येतोय आवाज? येतोय आवाज? हा, डॉक्टर विजय भाटकर, बरोबर. तर हे असे शास्त्रज्ञ आपल्याला माहित आहेत. तर आता आपण माहिती घ्यायची डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याविषयी आता आपण इथं माहिती घेतोय. तर कोण आहेत हे? तर त्यांनी काय काय संशोधन केलं पहा. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. पहा, आता पाऊस पडून गेलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की पावसानं बरंच नुकसान केलेलं आहे. तर असं पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची लोकांना चिंता वाटत असते. हा, ठीक आहे पूर्वा, बरोबर. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, म्हणजे पावसाचा अंदाज केव्हा पडेल, किती पडेल या अंदाजाची एक नवी पद्धत शोधून काढली, त्यांचे नाव आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. मान्सून म्हणजे पावसाळा. मान्सून, पावसाळा.
ठीक आहे. मान्सून म्हणजे पावसाळा. तर आता पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, लोकांना चिंता सतावते. परंतु या पावसाळ्याच्या अंदाजाची नवी पद्धत ज्यांनी शोधून काढली त्यांचं नाव आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. आता त्यांच्याविषयी त्यांचा जीवन परिचय पुढे दिलेला आहे. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. कधी झालाय पहा जन्म त्यांचा? 25 मार्च 1933 रोजी पुणे येथे झाला. ठीक आहे. शाळेत असताना, हा 1933, 25 मार्च 1933 पुणे येथे झाला. ठीक आहे. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. पहा, शाळेत असल्यानंतर पहिली त्यांना कल्पना काय सुचली? मोटार बनवण्याची. आपण मोटार बनवावी ही त्यांना शाळेत असतानाच कल्पना सुचली होती. अवघे 13 वर्षांचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्ड म्हणजे अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक. पहा, हेनरी फोर्ड कोण होते? अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक. इथं लिहून देते मी तुम्हाला. हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड कोण होते? तर अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक. अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक. ठीक आहे. तर यांना डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी पत्र लिहिलं. कशासाठी? कारण त्यांना सुद्धा मोटार बनवायची होती. आणि हेनरी फोर्ड कोण होते? बर, ठीक आहे. साई, पूर्वा नाही दिसत आहे का तुम्हाला? आवाज येतोय का पण मी काय म्हणते? ओके, मग ठीक आहे ना. हम्म. हे मोठं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नाही लिहिलं गेलं. आता व्यवस्थित लिहिते. अ, मग त्यांना मोटार बनवायची होती म्हणून त्यांनी काय केले? 13 वर्षांचे असताना, पहा किती वर्षाचे होते ते? फक्त 13 वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी कुणाला पत्र लिहिलं? कुणाला पत्र लिहिलं त्यांनी? हेनरी फोर्ड. आता दिसतंय व्यवस्थित? हेनरी फोर्ड. ठीक आहे. हा, तर हेनरी फोर्ड यांना पत्र लिहिले. हेनरी फोर्ड कोण होते? अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक. ओके. तर यांना 13 वर्षांचे असताना त्यांनी पत्र लिहिले आणि त्यांना आपली इच्छा कळवली. तर हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही. आता हेनरी फोर्ड कुठले होते? अमेरिकेतले. मग त्यांची भाषा इंग्लिश होती. मग त्यांना मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. पहा, हेनरी फोर्ड ना मराठी कळणार नाही म्हणून डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी काय केलेलं आहे? मित्राची मदत घेऊन मराठी भाषेत लिहिलेल्या पत्राचं इंग्रजीमध्ये भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. अशा प्रकारे हेनरी फोर्डने यांचं पत्र वाचलं आणि त्या पत्राला उत्तर सुद्धा पाठवले. ठीक आहे.
त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. पहा, पत्राचं तर उत्तर या हेनरी फोर्डने दिलंच, पण त्याच्यासोबत त्यांच्यासाठी पुस्तके सुद्धा पाठवली. काय काय पाठवलं त्यांच्यासाठी? पत्राचं उत्तर आणि पुस्तके. इथपर्यंत लक्षात आलं? कुणाला पत्र लिहिलं? हेनरी फोर्डला. किती वर्षांचे असताना? 13 वर्षांचे असताना. मग ते कोणत्या भाषेत पत्र लिहिले? मराठीमध्ये लिहिले, परंतु मित्राकडून त्याचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. हेनरी फोर्डने त्यांच्या पत्राला उत्तर सुद्धा दिले आणि त्यांना पुस्तके सुद्धा पाठवली. इथपर्यंत समजलंय? साई पूर्वा. ओके. मग आता त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसत आली दिसत दिसून आली. ठीक आहे. आता कुशाग्र म्हणजे चतुर, एकदम तल्लख. कुशाग्र म्हणजे तल्लख बुद्धी. एकदम ते चतुर होते, तल्लख बुद्धीचे होते. कुशाग्र म्हणजे तल्लख. तर अशी तल्लख बुद्धिमत्ता होती, एकदम चतुर बुद्धिमत्ता होती त्यांची. कुशल होते ते, म्हणजे शार्प, आपण नाही का इंग्लिशमध्ये म्हणतो शार्प. बुद्धिमत्ता म्हणजे तशी बुद्धी होती, मती होती, प्रज्ञा होती. दृढ. दृढ म्हणजे ठाम. दृढ म्हणजे ठाम. दृढ म्हणजे ठाम. येतंय लक्षात आता? निश्चित, अशी पक्की. संकल्प म्हणजे निश्चय. संकल्प, निश्चय. निश्चय. ठीक आहे. तर असं त्यांची ही एकदम कुशल बुद्धिमत्ता होती. ते एकदम चतुर होते. त्यांनी एक ठाम असा निश्चय केलेला होता. आणि याची झलक, चुणूक म्हणजे झलक. चुणूक म्हणजे झलक. ठीक आहे. चुणूक म्हणजे झलक. बरं, आता इथं आता एकच मिनिट राहिलेलं आहे. तुम्हाला आज काय करायचं आहे? पाऊस आला कवितेवरचे स्वाध्याय मला पाठवायचेत आणि त्याच्यामध्ये जे चित्र तुम्हाला सांगितलेलं आहे, निसर्ग चित्र, ते काढून व्यवस्थित पाठवायचं आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीनं काही प्रश्न असतील तरी तुम्ही उद्या मला विचारू शकता. काही डाऊट असतील तरी उद्या मी तुम्हाला सर्व सांगेन. परीक्षेला जेवढे पाठ आहेत त्याचं आपण परत एकदा रिव्हिजन घेत आहोत. आणि आणखी काही वेगळं तुम्हाला वाटत असेल, समजा व्याकरणामध्ये काही डाऊट असतील तरी तुम्ही उद्याच्या क्लासला विचारू शकता. ठीक आहे. पण सर्वांनी आजचा होमवर्क पाठवायचा आहे. सर्वांनी म्हणजे दोघांनी तुम्ही. काही त्यात प्रॉब्लेम आला तरी तुम्ही विचारू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे. माहिती घेऊया. आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. अजून थोडे 2 पॅरेग्राफ या ठिकाणी राहिलेले आहेत. पुढच्या क्लासला आपण उद्याच्या घेऊयात. ठीक आहे. ओके. बाय.